सो नेक्स्ट आहे आपला टेस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल, दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सफॉर्मर ऑइल काय असतं आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय ते आपल्याला स्टडी करायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल ट्रान्सफॉर्मर ऑइल विच इज नोन ॲज इन्सुलेटिंग ऑइल, विच इज अ स्पेशल type of oil which has excellent electrical property, that is insulation property at very high stable at high temperature. म्हणजे त्याची insulating property चांगली असते, which has excellent insulation property which is stable at high temperature. Then the transformer oil basically used in case of oil field transformer. ठीक आहे. जो आपण ऑइल फील्ड ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करतो ते कशासाठी, बेसिकली तुमच्या इन्सुलेशन साठी किंवा इन्सुलेटिंग साठी. जे आर्किंग होतं ट्रान्सफॉर्मर मध्ये ते आर्किंग अवॉइड करण्यासाठी. देन कोरोना डिस्चार्ज जो होतो तुमच्या कूलंट मध्ये किंवा ट्रान्सफॉर्मर मध्ये, दॅट कोरोना डिस्चार्ज अवॉइड करण्यासाठी. आणि लास्ट ऍज अ कूलंट इन केस ऑफ ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. हे तुमचे ट्रान्सफॉर्मर ऑइलचे फंक्शन्स. ठीक आहे. देन याच्यामध्ये नेक्स्ट पाहायचं आपल्याला, विच इज ऑल्सो यूज टू प्रिझर्व द ट्रान्सफॉर्मर कोर अँड वाइंडिंग. म्हणजे एखादं ओव्हर हिटिंग मुळे जर ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग डॅमेज होत असेल, दॅट यू हॅव टू कूल डाऊन विथ द हेल्प ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल. ट्रान्सफॉर्मर ऑइलचा यूज करून ते ट्रान्सफॉर्मरचं इनसाइड कोर, ठीक आहे, कोरचं टेम्परेचर काय केलं जातं, कमी केलं जातं इन केस ऑफ फुली इमर्स ऑइल इमर्स ट्रान्सफॉर्मर मध्ये. ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मर ऑइल कोणते, बेसिकली दोन टाईपचे ऑइल वापरतो आपण. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये पॅराफिन बेस्ड ऑइल आणि नॅफ्था बेस्ड ऑइल. आता पॅराफिन बेस्ड ऑइल मेन डिसएडव्हान्टेज असा आहे की इट प्रोड्युसेस वॅक्स आणि इट हॅज लो ऑक्सिडेशन. ठीक आहे. लो ऑक्सिडेशन असतं. तर लो ऑक्सिडेशन म्हणजे काय, जर ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये हीट झाल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ऑक्सिडेशन होतं, म्हणजे इट विल प्रोड्युसेस गॅसेस. ठीक आहे. ते गॅस प्रोड्यूस होतात. याचं जर ऑक्सिडेशन कमी असल्यामुळे इट विल प्रोड्यूस सम इनसोल्युबल प्रॉपर्टीज. म्हणजे जे काही तुमच्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जे प्रॉपर्टीज असतात ते सोल्युबल नसतात किंवा तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये ते मिक्स होत नसतात. ते ट्रान्सफॉर्मर टँकच्या लोअर पोर्शनला जमा होतात. ठीक आहे. बिकॉज ऑफ युअर लो ऑक्सिडेशन. त्यामुळे तुमचे जो ट्रान्सफॉर्मर ऑइलचं सर्क्युलेशन आहे, म्हणजे जे तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये सर्क्युलेट होतं टँक मध्ये, ते ऑइल सर्क्युलेशन मध्ये डिस्टर्बन्स येतो ड्यू टू दॅट इनसोल्युबल प्रॉपर्टीज. ठीक आहे. बट या केसमध्ये आपण इट विल प्रोड्यूस वॅक्स. ठीक आहे. पॅराफिन बेस्ड ऑइल काय प्रोड्यूस करतं, वॅक्स प्रोड्यूस करतं. बट इन इंडिया मॅक्सिमम किंवा 100% यू कॅन से पॅराफिन बेस्ड ऑइल यूज करतो, कारण आपल्या कंट्रीमध्ये टेम्परेचर जास्त आहे. त्यामुळे जे वॅक्स प्रोड्यूस केलेलं आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलने ते जास्त इफेक्ट करत नाही. ठीक आहे. त्यामुळे 90% यू कॅन से 100% आपण पॅराफिन बेस्ड ऑइल यूज करतो. आणि देन नॅफ्था बेस्ड ऑइल. ठीक आहे. नॅफ्था बेस्ड ऑइल मध्ये काय की ज्याच्यामध्ये तुमच्या ऑक्सिडेशन इज हाय. ऑक्सिडेशन हाय म्हणजे काय, जास्त ज्या इनसोल्युबल प्रॉपर्टीज आहेत त्याचं ऑक्सिडेशन मध्ये गॅसेस मध्ये कन्व्हर्जन होतं. आणि जे तुमचे ट्रान्सफॉर्मर ऑइल जे टँक आहे त्याच्या लोअर साईडला ते जमा होत नाही. ठीक आहे. इनसोल्युबल जे मटेरियल आहे ते ट्रान्सफॉर्मर ऑइलच्या लोअर साईडला, टँकच्या लोअर साईडला जमा होत नाही, जेणेकरून तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल सर्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. बट याच्यामध्ये तुम्ही याची कॉस्ट किंवा अवेलेबिलिटी यू कॅन से नॅफ्था बेस्ड ऑइल आपल्याकडे कमी अवेलेबल आहे ऍज कम्पेअर टू पॅराफिन बेस्ड. पॅराफिन आपल्याकडे लार्ज अमाऊंट मध्ये अवेलेबल आहे. दॅट्स वाय इंडियामध्ये 90% यू कॅन से 100% आपण पॅराफिन बेस्ड ऑइल यूज करतो. ठीक आहे. सो खाली दिलेलं आहे थिअरी. शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे. पॅराफिन ऑइल हॅज सम डिसएडव्हान्टेज लाईक वॅक्स प्रोडक्शन. वॅक्स म्हणजे काय, इट विल प्रोड्यूस वॅक्स इन ट्रान्सफॉर्मर ऑइल. आता वॅक्स मुळे काय होतं तुमचं, त्याचं लो ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, गॅसेस मध्ये कन्व्हर्जन कमी होतं, जेणेकरून जे काही वॅक्स प्रोड्यूस झालेलं आहे ते ट्रान्सफॉर्मर टँकच्या तळाला जमा होतात. ठीक आहे. लोअर पोर्शनला जमा होतात. तर जमा झाल्यामुळे काय होतं, ते जे ऑइल सर्क्युलेशन आहे
त्याला अडथळा निर्माण करतात किंवा डिस्टर्ब करतात. त्यामुळे तुमचं प्रॉपर ऑइल सर्क्युलेशन होत नाही आणि प्रॉपर कुलिंग होत नाही. ठीक आहे, हे तुमचं पॅराफिन ऑइलचं डिसएडव्हान्टेज आहे. बट इंडियामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ अवेलेबल आहे, दॅट्स वाय आपण 90% पॅराफिन ऑइल बेस्ड ऑइल यूज करतो. ठीक आहे, आता नॅफ्था बेस मध्ये काय असतं, तुमचं ऑक्सिडेशन म्हणजे वॅक्स प्रोडक्शन होत नाही, ऑक्सिडेशन प्रॉपर होतं, म्हणजे प्रॉपर त्याचं गॅस मध्ये कन्व्हर्जन होतं वॅक्सचं. त्यामुळे तुमचा जो लोअर पोर्शन आहे ट्रान्सफॉर्मर टँकचा, त्याच्यामध्ये कोणताही वॅक्स जमा होत नाही. ठीक आहे, किंवा रेसिड्युअल जमा होत नाही, जेणेकरून तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल सर्क्युलेशन मध्ये कोणताही अडथळा येत नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? These are some properties of transformer oil. ठीक आहे, हे शॉर्टकट मध्ये दिलेले आहेत, आपल्याला डिटेल मध्ये याचा स्टडी करायचं. फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, स्पेसिफिक स्ट्रेंथ. देन सेकंड प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टी, वॉटर कंटेंट, ऍसिडिटी. देन फिजिकल प्रॉपर्टीज, दॅट इज विस्कोसिटी. ठीक आहे, विल सी इन डिटेल. हे आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचंय, त्याच्यामध्ये वन बाय वन आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपला dielectric strength of transformer, or you can say dielectric property, which is nothing but your breakdown strength. ठीक आहे, तर ब्रेकडाऊन स्ट्रेंथ तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइलची आपल्याला मेजर करायची आहे. ठीक आहे, सो ब्रेकडाऊन स्ट्रेंथ मीन्स व्हॉट, दॅट व्होल्टेज ऍट विच युअर ट्रान्सफॉर्मर गेट ब्रेकडाऊन. म्हणजे ट्रान्सफॉर्मरची जी डायइलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे, जे ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे, दॅट विल ब्रेकडाऊन, म्हणजे त्यातनं करंट ज्या व्होल्टेजला फ्लो होणार आहे, विच इज नथिंग बट ब्रेकडाऊन व्होल्टेज. ठीक आहे, विच इज ऑल्सो नोन ॲज ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट, बीडीव्ही टेस्ट. तुम्ही म्हणता बीडीव्ही टेस्ट घेतली आहे, बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे, ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट, त्याला असे म्हणतात बीईव्ही, दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट. देन याच्यामध्ये डिटेल मध्ये बघणार आहोत स्टेट टेस्ट कशी करायची, काय करायची याच्यामध्ये. ठीक आहे, देन द ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट इज मेजर्ड बाय ऑब्झर्विंग at what voltage sparking forms between the two electrode within which is immersed in the transformer oil. आता याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, दोन इलेक्ट्रोड आहेत, ते तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये इमर्स केलेले आहेत. These are two electrodes, हे तुमचे दोन इलेक्ट्रोड आहेत. ठीक आहे, these are two electrodes, एक इलेक्ट्रोड आहे. देन सेकंड वाला, आणि याच्या सराउंड हे तुमचं ग्लासचं मटेरियल आहे. ठीक आहे, हे ग्लास मटेरियल आहे. याच्या सराउंडिंगला जो बॉक्स आहे तो ग्लासचा एक कंटेनर आहे, कॅन से कंटेनर और बॉक्स. ठीक आहे, देन या ग्लासच्या कंटेनर मध्ये दोन इलेक्ट्रोड घेतलेले आहेत. आपण इकडनं एक टर्मिनल कनेक्ट करणार आहे इन ऑर्डर टू अप्लाय व्होल्टेज, आणि इकडनं एक टर्मिनल कनेक्ट करणार आहे हाय व्होल्टेज टेस्ट घेताना. ठीक आहे, सो याच्यामध्ये एक एअर गॅप प्रोव्हाइड केलेला आहे दोन इलेक्ट्रोड मध्ये, विच इज अबाउट 2.5 mm थिक. म्हणजे हा जो एअर गॅप किती असणार आहे, 2.5 mm असणार आहे, किंवा काही केसेस मध्ये इट कॅन बी 4 mm. ठीक आहे, काही जर ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन टेस्ट घेताना काही केस मध्ये आपण 4 mm पर्यंत त्याला ठेवू शकतो, बट स्टँडर्ड आहे 2.5 mm गॅप ठेवायचा दोन इलेक्ट्रोड मध्ये. ठीक आहे, 2.5 mm चा गॅप आहे याच्यामध्ये. सो या केस मध्ये काय करतात की या कंटेनर मध्ये ज्या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट घ्यायचे किंवा बीडीव्ही टेस्ट घ्यायची, ते या कंटेनर मध्ये भरतात. ठीक आहे, वरच्या पोर्शन मधून कंटेनर ओपन होतो, याच्यामध्ये पुट केलं जातं. ठीक आहे, पूर्ण कंटेनर ट्रान्सफॉर्मर ऑइलने भरला जातो. ठीक आहे, म्हणजे हे दोन इलेक्ट्रोड ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये इमर्स केले जातात. आणि तुमचं या दोन टर्मिनलला, म्हणजे इकडनं एक टर्मिनल कनेक्ट केलेला आहे आणि इकडे एक टर्मिनल कनेक्ट केलेलं आहे, दोन टर्मिनलला सप्लाय दिला जातो. ठीक आहे, तर व्होल्टेज अप्लाय केल्यानंतर काय होतं, एक मिनिट, सो याच्यामध्ये ही जी ग्लासचं टँक आहे किंवा ग्लासचं बॉक्स आहे, याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड प्लेस केलेले आहेत. हॅव्हिंग गॅप बिटवीन टू इलेक्ट्रोड इज 2.5 mm
और इट कॅन बी अप टू 4 mm पर्यंत गॅप असू शकतो. ठीक आहे. 2 इलेक्ट्रोड आहेत कंडक्टिंग मटेरियलचे. देन याच्यामध्ये आपल्याला या 2 इलेक्ट्रोडच्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. सो व्होल्टेज कसं अप्लाय करणार, इकडे 2 टर्मिनल बाहेर काढलेले आहेत बॉक्सच्या बाहेर. ठीक आहे. या 2 टर्मिनलला आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहे. सो व्होल्टेज अप्लाय करत असताना 2 kV पर सेकंड ने व्होल्टेज ग्रॅज्युअली इन्क्रीज करायचं. यू हॅव टू इन्क्रीज द व्होल्टेज 2 kV पर सेकंड, म्हणजे हाय व्होल्टेज अप्लाय करायचं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 kV सांगतोय, 2 kV अप्लाय करायचंय पर सेकंड, म्हणजे ग्रॅज्युअली पर सेकंडला 2 kV ने इन्क्रीज करायचं. आपल्याकडे एचव्ही लॅब असते, एचव्ही टेस्टिंग लॅब असते. एचव्ही टेस्टिंग लॅब मध्ये काय करतात, व्होल्टेज व्हॅरी करू शकतात. किंवा जे ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टिंगची एक म्हणजे सेटअप असतो, त्या सेटअप वरती हाय व्होल्टेज ते जनरेट केलेलं असतं. ठीक आहे. ते ग्रॅज्युअली 2 kV पर सेकंड ने व्होल्टेज इन्क्रीज करायचे. ते व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर, ठीक आहे, हे व्होल्टेज आपण इन्क्रीज करतोय, ज्या व्होल्टेजला तुमचं हे जे तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइल आहे, इथे आर्किंग होईल, म्हणजे आर्क प्रोड्यूस होईल किंवा करंट प्रोड्यूस फ्लो होईल या ऑइल मधनं. दॅट व्होल्टेज नथिंग बट ब्रेकडाऊन व्होल्टेज. ज्या व्होल्टेजला या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन होईल, म्हणजेच या ट्रान्सफॉर्मर ऑइल मधनं करंट फ्लो होईल किंवा आर्क प्रोड्यूस होईल. इथे आर्क प्रोड्यूस होते ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये. दॅट व्होल्टेज नथिंग बट युअर ब्रेकडाऊन व्होल्टेज, अँड स्टँडर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज इज 30 kV. तुम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी, स्टँडर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज इज 30 kV. म्हणजे जर MCQ ला विचारला तर स्टँडर्ड ब्रेकडाऊन व्होल्टेज किती आहे ट्रान्सफॉर्मर ऑइलचे, इट इज 30 kV. 30 kV ला तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइल ब्रेकडाऊन झालं पाहिजे, नॉर्मल ऑपरेटिंग ऑइल असेल तर. आता हे कशावर डिपेंड आहे, हे 30 kV कशावर डिपेंड आहे, याच्यापेक्षा कमी पण येऊ शकतं ब्रेकडाऊन व्होल्टेज, याच्यापेक्षा म्हणजे हे 30 kV पण येऊ शकतं. आता कमी कधी येणार आहे, जेव्हा तुमचं ड्राय ट्रान्सफॉर्मर ऑइल असेल. ड्राय असेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणतीच इम्प्युरिटी नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट नाहीये किंवा वॉटर कंटेंट नाहीये किंवा त्याच्यामध्ये डस्ट पार्टिकल नाहीये किंवा अदर इम्प्युरिटी नाहीये. तेव्हा तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज इट कॅन बी अप टू 30 kV, म्हणजे 30 kV पर्यंत येईल. बट जर तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये वॉटर कंटेंट असेल, अदर इम्प्युरिटीज असतील किंवा डस्ट पार्टिकल्स असतील, ठीक आहे, जे काही इम्प्युरिटीज असतील, त्यामुळे तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइलचं ब्रेकडाऊन व्होल्टेज काय होणार आहे, कमी होणार आहे. इट कॅन बी अप टू 25 kV, म्हणजे तो 25 kV पर्यंत येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे जर इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील तर, ठीक आहे, म्हणजे ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर तुम्हाला ब्रेकडाऊन व्होल्टेज कमी भेटणार आहे. मग इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात म्हणजे त्यामुळे आपल्याला ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टर करावा लागतो. फिल्ट्रेशन प्लांट असतो किंवा फिल्ट्रेशन युनिट असतं, दॅट विल फिल्टर द ट्रान्सफॉर्मर ऑइल. ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टर करतात म्हणजेच काय, तुमच्या ट्रान्सफॉर्मर ऑइल हीट करतात, त्यातलं वॉटर कंटेंट काढतात किंवा फिल्ट्रेशन युनिट असतं, त्यातले इम्प्युरिटीज आहेत ते काढले जातात, जेणेकरून त्याचे ब्रेकडाऊन व्होल्टेज स्ट्रेंथ किंवा ब्रेकडाऊन व्होल्टेज इन्क्रीज केलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही खाली इथे बघू शकता, इथे ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. अ लो व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज इंडिकेट्स द प्रेझन्स ऑफ मॉइश्चर अँड कंडक्टिंग प्रॉपर्टी इन द ऑइल. कंडक्टिंग प्रॉपर्टी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये इम्प्युरिटीज असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमचं जे ब्रेकडाऊन व्होल्टेज काय होते, डिक्रीज होते किंवा लो होते. ठीक आहे. दॅट यू हॅव टू इम्प्रूव्ह. ब्रेकडाऊन व्होल्टेज आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे विथ द हेल्प ऑफ फिल्ट्रेशन. ठीक आहे. आपण ऑइल फिल्टर करणार आहे किंवा रिप्लेसिंग ऑइल, म्हणजे ट्रान्सफॉर्मर ऑइल रिप्लेस करण्याच्या ऐवजी काही प्रेफर करतात ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन. ठीक आहे. फॉर मेजरिंग ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ ट्रान्सफॉर्मर, अ पोर्टेबल BDV मेजरिंग किट, म्हणजे जे तुमचं ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन युनिट असतं त्याच्याबरोबर पोर्टेबल किट असतं. म्हणजे हे जे तुमचं आहे हे तुम्ही कुठेही घेऊ शकता. ठीक आहे. कुठेही घेऊन जाऊ शकता, कोणत्याही सबस्टेशन मध्ये कोणत्याही ट्रान्सफॉर्मर ऑइलची ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्ट करू शकता. ठीक आहे. हे ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. दोन, इट इज अ पेअर ऑफ इलेक्ट्रोड्स विच इज फिक्स्ड. गॅप दिलेला आहे 2.5 mm, इथे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेला आहे. गॅप असणार आहे
2.5 mm चा, ठीक आहे. देन रेट ऑफ रायझिंग ऑफ व्होल्टेज, ठीक आहे. जे आपण रेट ऑफ राईज म्हणजे व्होल्टेज जे ग्रॅज्युअली इन्क्रीज करणार आहे ते 2 kV पर सेकंड आहे, ठीक आहे. आणि ज्या व्होल्टेजला द व्होल्टेज ऍट विच द स्पार्किंग स्टार्ट, म्हणजे स्पार्किंग किंवा आर्क प्रोड्यूस होते बिटवीन द इलेक्ट्रोड, ज्या इलेक्ट्रोड मध्ये जर स्पार्किंग ज्या व्होल्टेजला स्टार्ट झाली, दॅट व्होल्टेज नथिंग बट युअर ब्रेकडाउन व्होल्टेज ऑफ दॅट ट्रान्सफॉर्मर ऑइल, ठीक आहे. दिस मेजर्स द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल, म्हणजे तुमचं डायलेक्ट्रिक म्हणजे ऍज अ इन्सुलेटर म्हणून ऑपरेट होणारे ट्रान्सफॉर्मर ऑइल, या मेथडने किंवा या टेस्टने आपण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ मेजर करू शकतो ऑइलची, ठीक आहे, 2 इलेक्ट्रोडचा यूज करून. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट राहिलं की हे जे रिडिंग आहे ते एकच न घेता 3 to 6 टाइम्स, म्हणजे 3 ते 6 रिडिंग घेतले जातात आणि त्याचं ऍव्हरेज घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल पहिलं फर्स्ट टाइम घेतलं तर आलं 29, सेकंड टाइम घेतलं 27 आलं, थर्ड टाइम घेतलं 30 आलं, फोर्थ टाइम घेतलं 25 आलं, फिफ्थ टाइम घेतलं पुन्हा 29, 30 आलं. म्हणजे त्या जे 4-5 रिडिंग आहेत किंवा 6 रिडिंग आहेत त्याचं ऍव्हरेज घेतलं जातं आणि दॅट इज फायनल ब्रेकडाऊन व्होल्टेज, ते तुमचं फायनल ब्रेकडाऊन व्होल्टेज असणार आहे याच्यामध्ये. देन नेक्स्ट आहे आपला ड्राय आणि क्लीन ऑइल मध्ये, म्हणजे जे तुमचं नवीन ट्रान्सफॉर्मर ऑइल असतं किंवा ड्राय कॅन से क्लीन ट्रान्सफॉर्मर ऑइल, त्याची ब्रेकडाऊन टेस्ट चे रिझल्ट आहेत विच इज ग्रेटर दॅन अदर मॉइश्चर कंटेनिंग ऑइल, म्हणजे ज्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेनिंग ऑइल आहे त्याची ब्रेकडाऊन व्होल्टेज काय येणार आहे, कमी येणार आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज, ठीक आहे. स्टँडर्ड व्हॅल्यू आहे ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 30 kV इज द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ ब्रेकडाऊन व्होल्टेज फॉर ट्रान्सफॉर्मर ऑइल. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. सो दिस इज अवर ट्रान्सफॉर्मर ऑइल टेस्टिंग किट, दॅट इज ब्रेकडाऊन व्होल्टेज टेस्टिंग किट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे 2 इलेक्ट्रोड आहेत, ठीक आहे. हे तुमचा ग्लासचा कंटेनर आहे किंवा ग्लासचा बॉक्स आहे. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड प्लेस केलेले आहेत. त्या 2 इलेक्ट्रोड मध्ये एअर गॅप आहे आणि हे 2 इलेक्ट्रोडचा टर्मिनल्स इथे या पीव्हीसी पाईप थ्रू बाहेर काढलेले आहेत, ठीक आहे. हे जे सेकंड टर्मिनल आहे तिकडनं बाहेर काढलं आणि या टर्मिनल आतमध्ये कंडक्टिंग मटेरियल आहे, त्याच्या अक्रॉस आपण व्होल्टेज अप्लाय करणार आहे. व्होल्टेज वी कॅन ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग युअर व्होल्टेज ऍट 2 kV पर सेकंड, ठीक आहे. व्होल्टेज इन्क्रीज केल्यानंतर द व्होल्टेज ऍट विच युअर ऑइल, ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर ऑइल मध्ये स्पार्क होईल किंवा आर्क प्रोड्यूस होईल विच इज नथिंग बट ब्रेकडाऊन व्होल्टेज. आणि आर्क प्रोड्यूस झाल्यानंतर, ठीक आहे, दॅट आर्क या टाइप मध्ये दिसेल. हे क्लिअर दिसतंय की इथे आर्क दिसतीये ना, ठीक आहे. सो या टाइप मध्ये हे तुमचे 2 इलेक्ट्रोड आहेत, ठीक आहे. 2 इलेक्ट्रोड, हा फर्स्ट वन, सेकंड वन, या 2 इलेक्ट्रोडच्या मध्ये एक आर्क प्रोड्यूस होते विच इज नथिंग बट युअर ब्रेकडाऊन, ठीक आहे. ब्रेकडाऊन झालं या ट्रान्सफॉर्मर ऑइलचं, म्हणजेच या ऑइल मधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट झाला. ज्या व्होल्टेजला तुमचे आर्क प्रोड्यूस होईल किंवा करंट फ्लो होईल, दॅट व्होल्टेज नथिंग बट युअर ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ दॅट ट्रान्सफॉर्मर ऑइल. सो this is our breakdown voltage test which is conducted on transformer oil, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल.